त्यानंतर राज ठाकरे यांनी एक्सपोस्ट केलेली आहे आणि आभार मानलेले आहेत। मराठी अस्मितेसाठी झालेली एकजूट कायम राहील, लढ्यावेळी ठामपणे उभं राहणाऱ्यांचे आभार, अशी एक्सपोस्ट राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे। हिंदीच्या मुद्द्यावर वरळी डोम इथं झालेल्या विजयी मेळाव्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लढ्यावेळी ठामपणे उभं राहणाऱ्यांचे आभार मानलेले आहेत आणि मराठी अस्मितेसाठी झालेली एकजूट कायम राहणार असल्याचंही त्यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। पाहूयात राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे। हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसानं सरकारला झुकवलं, त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसाचा विजयी मेळावा झाला। या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करतो। हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्र, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबाव गट तसंच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठामपणे उभे राहिले। त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार। मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील, अशी एक्सपोस्ट राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे।